नमस्कार. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही पालघर जिल्ह्यातील आदिवासी ग्रामीण मजुरांना रोजगार मिळवून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडते. परंतु सुविधा संपन्न कुटुंब सर्वांगीण ग्रामसमृद्धी अंतर्गत जॉब कार्डधारक मजुरांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना महत्त्वाची भूमिका पार पाडतात. या अंतर्गत फेब्रुवारी 2024 मध्ये जिल्हाधिकारी कार्यालय पालघर, टाटा मोटर्स व बायफ यांच्या संयुक्त विद्यमाने सामंजस्य करारानुसार पालघर जिल्ह्यामध्ये मागील वर्षी 4,554 लाभार्थ्यांना 1 एकर आंबा व काजू तसेच बांधावर बांबू लागवड वाढी प्रकल्प एकूण 1,828 हेक्टरवर यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला. याद्वारे ग्रामीण भागातील जॉब कार्डधारक शेतकरी मजूर यांची आर्थिक प्रगती साध्य करावयाच्या दिशेने वाटचाल चालू झाली आहे. यावर्षी असेच अभिसरण शेततळ्यांच्या माध्यमातून केले जात आहे. दुर्गम अशा विक्रमगड, जव्हार, मोखाडा येथे शेताला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शेततळ्यांचा उपक्रम घेण्यात येत आहे. मोखाडा येथे पोशेरा या एका गावात 35 शेततळ्यांचा अभिनव उपक्रम पूर्णत्वास येत आहे. एका सर्वसाधारण व्यक्तीस एका वर्षासाठी किमान 280 किलो ऑक्सिजनची आवश्यकता असते. एक बांबू एका वर्षात 320 किलो ऑक्सिजन हवेत सोडतो. एका हेक्टर क्षेत्रातून 200 टन इतका कार्बन डायऑक्साईड हवेतून बांबूद्वारे शोषला जातो. बांबू ही वेगाने वाढणारी वनस्पती आहे. तसेच ही वनस्पती स्वतःचे पुनरुत्पादन करू शकते. येणाऱ्या काळात वीज निर्मितीसाठी कोळशाला बांबूचा पर्याय असणार आहे. बांबूद्वारे पर्यावरण संवर्धन होणार आहे. तसेच इमारती, फर्निचर, इंधन निर्मिती याकरिता शेतकऱ्यांना एक शाश्वत पीक म्हणून बांबू लागवडीचा पर्याय नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. मनरेगा अंतर्गत हरित महाराष्ट्र कार्यक्रमात बांबू लागवड मिशन मोडवर करण्यासाठी निश्चित धोरण तयार करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना एका हेक्टरला 4 वर्षाकरिता रुपये 7,04,645 पर्यंत 100% अनुदान देणारे बांबू हे एकमेव पीक आहे. या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासन व श्रमजीवी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने माननीय विवेकभाऊ पंडित व माननीय श्री पाशाभाऊ पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्यात सर्व तालुक्यात मेळावे घेण्यात आले. त्यास अभूतपूर्व प्रतिसाद मिळालेला आहे. वैयक्तिक वनमजूर दावे तसेच सामूहिक वनपट्टे यावर बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बांबू खरेदी करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळणार आहे. मनरेगा अंतर्गत मजूर केवळ दैनंदिन मजुरीसाठी न येता त्याच्या कुटुंबाचा आर्थिक विकास करून त्याला सक्षम बनवणं हे जिल्हा प्रशासनाचं ध्येय आहे व मनरेगा मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.